अतिशय दुर्गम आणि डोंगरी भागात तेलंगणापासून अवघ्या 1 किलोमीटरवर महाराष्ट्रात असलेली सतत विनाखंड अगदी सणासुदीच्या दिवशीही सुरू असणारी ही शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर होय. 2 खोल्यांची शाळा आज 12 वर्गखोल्यांपर्यंत पोहोचली आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल क्लब, सायन्स क्लब, वाचनालय यासारख्या अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ उपलब्ध असतात. इथले मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांनी अविरत 365 दिवस शाळा सुरू असते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी मित्र ही अनोखी संकल्पना या ठिकाणी राबवली जाते, ज्यामध्ये वरील वर्गातील प्रगत विद्यार्थी अध्ययनात मागे किंवा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करतात. अगदी 22 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 190 पेक्षा जास्त पटसंख्येवर आहे. नियमित परिपाठात ध्यानधारणा ही कृती नाविन्यपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणा आवश्यक असल्याचे राजेंद्र परतेकी सांगतात. शाळा विकासाच्या प्रवासाबद्दल आपलं मत मांडताना मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी म्हणतात की 2010ला माझ्याकडे मुख्याध्यापकचा चार्ज झाला आणि कामाची गती थोडं वाढवायला सुरू केली. सुरुवातीचं काम म्हणजेच काय तर तो जो डोंगर पायथ्याशी जी शाळा बसलेली होती ती खोदायला सुरुवात केली. तब्बल 6 वर्ष लागले एक छोटंसं मैदान तयार करायला आणि विद्यार्थ्यांची त्याचंच उत्तर म्हणजेच काय तर वेगवेगळ्या स्पर्धेमधून विद्यार्थी बक्षीस घेऊन यायचे आणि गावकऱ्याचा मान काय असायचं तर अख्खं गाव शिवेवर येऊन त्या विद्यार्थ्यांचं माझं स्वागत करण्यासाठी तयार असायचं. मला सुरुवात केली होती. हळूहळू विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली होती आणि त्याच भरोश्यावर आम्हाला त्या वर्गवाढीची संधी मिळाली. आनंद होतोय की यावर्षी माझ्या शाळेमध्ये 10व्या वर्गाची परवानगी मिळालेली आहे. या बिल्डिंग्स उभ्या करायच्या होत्या, त्या बिल्डिंग उभ्या करण्यासाठी सुद्धा थोडीशी शाळेला जागा नव्हती. या गावाल्याने आपलं दायित्व समजून या गावातल्या लोकांनी प्रत्येक घर 80 घरामध्ये 2000 प्रमाणे 1,60,000 रुपये गोळा केले. जी जमीन ज्या शेतकऱ्याची होती त्याला 2 लाख रुपये द्यायचा मोबदला ठरला. 40,000 रुपये कमी पडत होते. बघतो तर काय दुसऱ्या दिवशी शाळेत आलो, टेबलावर त्यांनी 40,000 रुपये ठेवले. मी विचारलं की हे कुठून जुळवले तर ते म्हणतात की आपल्या गावामध्ये जे मंदिर आहे तर दानपेढीत हे असेच पडलेले होते. आज मला अभिमान वाटतोय की आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये 32 किलोमीटरवरून चांगल्या शहरातून मुलं आज इथं शिक्षण घेण्यासाठी येतात. आज ज्या पद्धतीने ही बदलाव झाला 4थ्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत असं म्हणायला हरकत नाही की मी आता एक चांगल्या पद्धतीचा मजबूत पाया रचलेला आहे. आता मला जे कन्स्ट्रक्शन जी बिल्डिंग्स जी उभी करायची आहे तर ती बिल्डिंग्स म्हणजे काय असेल तर एक चांगलं मोठं हब, एज्युकेशनल हब इथं तयार करायचं आहे. इथला शालेय दिवस हा सकाळी 5 पासूनच सुरू होतो. आजूबाजूच्या 3 खेड्यातले विद्यार्थी शाळेत मैदान नसल्यामुळे सर्वांना सोयीच्या जवळच्या रस्त्यावर येतात आणि ह्या रस्त्यावरच आपला शारीरिक व्यायाम, योगासनं आणि खेळांचा सराव 1.5 ते 2 तास करत असतात. या उपक्रमाविषयी माहिती देताना शिक्षक श्री गजानन राठोड सांगतात की सकाळच्या मॉर्निंग वॉकला 5 वाजताच्या दरम्यान टेकामांडवा, पालडोह आणि धुंडार्जुनी या परिसरातील 2 किलोमीटर असलेल्या गावातील मुलं त्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी रनिंगला येतो. व्यायामासोबतच विविध प्रकारचे खेळ खेळतो. विद्यार्थ्यांची जी काही एनर्जी असतं सकाळी ती पूर्ण इथं चालली जातं आणि मग इथली एनर्जी खतम झाली की त्यांची शाळा ही बिलकुल 9 वाजता सुरू होते आणि 9 ते 6 वाजेपर्यंत शाळेतल्या ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा असतात. त्या ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतल्या जातात. परत त्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे संध्याकाळचे जे विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून वर्ग हे विद्यार्थी चालवतात. अशा पद्धतीचा आमचा दिनक्रम असतो. या दिनक्रमामध्ये या पालडोतले विद्यार्थी त्याच्यामध्ये सर्व सहभागी असतात. मी 3 खेड्याचे इथं मुलं येतो. दररोज प्रॅक्टिस करतो, खो खो खेळतो, रिले खेळतो आणि आम्ही जिल्हास्तरावर जिंकलो आणि माझी निवड राज्यस्तरावर झाली. सकाळी 9 वाजता विद्यार्थी आपापल्या घरून शाळेत येतात आणि विद्यार्थी मित्रांच्या मदतीने सराव आणि अध्ययन वर्ग अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सुरू करतात. विद्यार्थी मित्र आपले वर्ग विषयाप्रमाणे घेतात. त्यांच्यातील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. अक्षरे शिकल्यानंतर मग मी त्यांना अगदी सोपे शब्द शिकवते. ते सोपे शब्द शिकून झाल्यानंतर मी त्यांची अजून चाचणी घेते. मग त्यानंतर मी छोटासा अगदी सोपा उतारा वाचण्यासाठी देते. इंग्लिश शिकवतो. इंग्लिश
माझ्या क्लासमधले सगळे मुलं इंग्लिशचे पॅराग्राफ वाचतात. जे शब्द येत नाही त्यांच्या खाली मी अंडरलाईन करून त्यांचे अर्थ लिहून त्यांना शब्द पाठांतर करायला सांगतो. शाळेमध्ये सर्व शिक्षक शिक्षिका अगदी उत्स्फूर्तपणे कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन आनंददायी होते. विद्यार्थी विविध पाठांमधील मुद्द्यांचे सादरीकरण करतात. विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त अध्ययन अध्यापनासाठी अगदी प्रारंभिक स्तरापासूनच डिजिटल साधनांसोबतच संगीत आणि वाद्यांचा सुद्धा चांगला उपयोग इथे केला जातो. या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहिली संख्या आपण लिहून घ्यायची 172 प्लस दुसरी संख्या काय 412. शाळा सुटल्यानंतर रात्रीचे वर्ग हे रस्त्यावर किंवा उपलब्ध मोकळ्या जागी भरतात. वरच्या वर्गातील विद्यार्थी मित्र हे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हा आमचा रात्रीचा क्लास भरलेला आहे. तर आम्ही या क्लासमध्ये मी लहान मुलांना ज्ञानरचनावाद या पद्धतीतून बेरीज शिकवत होते. हे मुलं शाळा सुटल्यानंतर इथे क्लाससाठी बसतात. आम्ही स्वतःचा अभ्यास करतो आणि वेळ मिळाल्यानंतर या मुलांना आम्ही या पद्धतीने शिकवतो. या सर्व प्रक्रियेमध्ये पालकही अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतात. रात्रीचे वर्ग फक्त पालडोह या गावातच नव्हे तर लगतच्या गावात सुद्धा भरतात. तिथले पालकही विद्यार्थ्यांना याबाबतीत मदत करत असतात. या नाविन्यपूर्ण उपक्रमानेच समाजाची आणि तिथल्या पालकांची मनं मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी जिंकलेली आहेत. शाळेविषयी व्यक्त होताना पालक आपल्याला सांगतात, दिवस इथं पहिलं काहीच नव्हतं, तर एवढं इमारत चांगली केली. प्रत्येक सरांचं नाव जेवढं सांगेल ना तेवढं कमी आहे. दान मंदिरामध्ये काही दानपेटीमध्ये पैसे जमा केलेले पैसे आम्ही सुद्धा त्या शाळेला लावला. आमच्यासाठी त्याने तिथून पायदल येऊन गावामध्ये लेकरं बाळ कचरा गाव स्वच्छ सगळ्या गोष्टी त्यानं आम्हाला शिकवल्या. मुलं तर शिकवलं पण गाववाल्याला सुद्धा त्यांनी मार्गदर्शक गोष्टी त्यांना चांगल्या आम्हाला शिकवल्या. पण जेव्हा इथं हा 365 दिवस चालणारी शाळा जेव्हा या हायस्कूल इथं आणल्या गेली, ह्या शाळेमुळे ह्या गावाला ओळखल्या जातो आणि ह्या शाळेची खूप सारी प्रगती झाली असून ह्या शाळेमध्ये खूप सारे मुलं सुद्धा शिक्षणासाठी जातात. मी अधिवक्ता असून माझे मुलं सुद्धा ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पालडव इथे टाकले आले आणि माझे मुलं उत्तम शिकत आहे. शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम असून अत्याधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणारे कृतीयुक्त शिक्षण आणि विविध प्रयोगशाळा, सादरीकरण यातून विद्यार्थ्यांचा वाढणारा आत्मविश्वास, यामधूनच त्यांचं भवितव्य उज्ज्वल असणार याची खात्री आपल्याला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह या ठिकाणी आल्यावर येते.